जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवसांना आज तुम्ही बघू शकता कॉलेजला आलेलो आहे. आता CI जवळ आली त्यामुळे म्हटलं कॉलेजमधून वाईज फोन आला होता, म्हटलं जायला लागते. आलो आता बघूया आज कॉलेजमध्ये काय काय होते. वाईज नियम बियम बदलला आहेत, सगळे स्ट्रक्चर बदललं आहे. तुम्हाला सगळं दाखवणार आहे, बघूया. भावांना आता विषय कसं तुम्ही म्हणत असाल तो कोण कसं काय दिसाना. आता विषय असा झाला होता, आम्हाला नेहमीप्रमाणे झाला होता उशीर कॉलेजला जायला. 9ला लेक्चर चालू होते, आम्ही अजून इकडेच होतो. त्यामुळं 9:30 वाजले होते आणि फोन करून विचारले होते तर सुशांतने निखल्या म्हणला होता की बाबा लायब्ररी सरांनी बसवले, या तुम्ही. मग आम्ही लायब्ररीत गेलो, बघितलं इथं बसली होती. त्यांना विचारलं, ते म्हटले काय सरांना सांगू नये. मग सरांच्या केबिनमध्ये गेलो, सरांना सांगितलं आणि मग काय आम्ही आपलं आज नियोजन केलं. तर म्हटलं वाईज विषय काय झाला म्हणजे तुम्हाला सांगतो. कसं असतं, माणसं लांब फिरायला जाते, ती जवळचं सोडून लांब फिरायला जातात. म्हटलं आपला कॉलेजचं एवढं मोठं कॅम्पस आहे 200 एकराचं, त्यात इकडं डेअरी फार्म वगैरे आहे मस्त. म्हणजे कसं आम्हाला नेलं फर्स्ट इयरला होतो ना तेव्हा नेलं होतं आम्हाला कॉलेजनं. आता म्हटलं आपलं राहिल्यात 6 महिने कॉलेजचं. म्हटलं जातं आता बघून जाऊया कसं कसं वातावरण वाईज, व्हिडिओ वाईज बघितल्या होत्या तर काय भारी वाटत होतं. म्हटलं आता जाऊया. मग काय तिथनं पास बीस घेतला व्हायचं, लेटर वगैरे सरांना द्यायला लागते, ते दिलं आणि सर काय सोडत नव्हतं. मग सरांना म्हटलं सर आमचं थोडं शेवटचं 6 महिने राहिले ते कॉलेजचं. परत म्हटलं एवढ्या लांब कशाला कोण येते. मग सरांना व्हायचं दया आली, मग सरांनी सोडलं आम्हाला. मग काय आलो की आत आलो तर सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता इकडं लॉन वगैरे मस्त होतं चाफ्याचं झाड मस्त असं होतं. आत आल्यावर असं एकदम भारी वाटत होतं का नाही. म्हणजे कसं वाईस हिरवगार, डोळ्याला बरं वाटत होतं. सारखं ती फोन बघून आणि ती बघून लय कंटाळा आलता. मग ही लागली आम्हाला चिक्कूची बाग. चिक्कूला बऱ्यापैकी भरपूर चिक्कू लागलं होतं, टॉपचा विषय होता. मग काय व्हायचं हळूहळू पुढं आलो की तर बऱ्यापैकी रस्ता त्यांनी मधनं केला होता. ही झाडं वगैरे तुम्ही बघू शकता, मस्त होतं. म्हणजे भारी एकदम वाटत होतं, कारण की 3 वर्षातनं आलतो ना, त्यामुळं व्हायचं भारी वाटत. इकडं परत मग आंब्याची बाग लागली आम्हाला. आंबी तर माकड बघू शकता तुम्ही. सम्राटला म्हटलं थांबा अंगावर येत्या. कसं आहे नारळाचं झाड, इथं एक बसली होती, इथं पण आहे का. मग आम्ही दिसलो की ह्याने काय केलं, बघ आहे का, ती आम्हाला बघून मग रस्त्याच्या पलीकडं ती गेलं पळत. मग म्हटलं चला आपला रस्ता झाला आहे मोकळा. मग आम्ही आलो पुढं आलो इथं कॉर्नरला. आणि जेव्हा मागं एकदा आलो तो फर्स्ट इयरला, तर ह्या कॉर्नरला आम्हाला सरांनी दाखवलं होतं, तिथं पक्षी वगैरे दाखवलं होतं. मग इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही मोर दिसत असेल. बागेत असे वेगवेगळे प्राणी दिसत असते खूप. ते आम्हाला सरांनी सांगितलं होतं फर्स्ट इयरमध्ये. आणि तुम्ही बघू शकता हे टोक आहे बागेचं. मग तिथनं पुढं आलो, इकडं चिक्कूची सगळी बाग आहे तुम्ही बघू शकता. मोठ्या प्रमाणात असं चिक्कूचं जी मोठं चिक्कू आहे ती तोडून चालू होती. मग आम्ही तसंच पुढं आलो इकडं. आता ही पाणी जर तुम्ही बघत असाल तर कशासाठी साठवलं, तिथं आम्हाला एक माणूस भेटला. तर ते म्हणलं पाणी कशासाठी साठवलं, तर त्यात कमळ लावायचं, लागवड करायची, यासाठी ती पाणी केलं. मग ही बघू शकता देशी केळीची बाग होती. ती देशी केळीची तेवढी झाडं आहेत. ही नारळाची झाडं बघू शकता तुम्ही. खूप असं कोकणात आल्यागत वाटत होतं, एकदम मस्त एक्सपिरियन्स होता माहिती आहे का बागेचा. मग काय वेळेस पुढं आलो तर काही बघायला कधी बघितलं नव्हतं असं बघायला भेटलं. नारळ कसं चढतात हा मोठा प्रश्न म्हणजे पडायचा की नारळ कसे काढतात. तर इथं मग त्या काकांना विचारलं तर ते म्हणले ही सगळं आम्ही नारळ असंच काढतो. सकाळपासून त्यांनी बरंच काढलं होतं. नेमकं आम्ही आलो तेव्हा ती वर चढत होते. म्हणलं चला आता बघूयाच तरी पहिल्यांदाच कसं चाललंय ते बघितलं असेल तुम्ही. एक पाय वर करतात आणि ती वर. म्हणजे भावानं कसं आहे माहिती आहे का, आता खूप रिस्क आहे तिथं. अख्ख्या बागेत कोण नव्हतं, ती एकटंच आहे. जर पडलं तर. पण विषय कसा आहे बघा, माणसाला जर पोटासाठी काम हे करावं लागते. तिथनं मग आम्ही आलो परत पुढं. मग काय पुढं आलो बघितलं तर तुम्हाला हे दिसत असेल, ही आहे फार्म. इथं हार्वेस्टिंग आहे आणि इथं 1.5 एकरमध्ये हे फार्म आहे.
आणि एक 100पेक्षा जास्त इथं गुरे असतील तुम्ही बघू शकता. आणि मुक्त गोठा असा इथं गेलेला आहे. म्हशींसाठी सगळी गुरांसाठी सगळी सोय आहे. खतरनाक अशा गिरगायाचं वगैरे व्हरायटी म्हणजे कसं गिरगाय आणि बऱ्यापैकी म्हशी बघायला भेटल्या आम्हाला तिथं व्हरायटीच्या. आणि अशा स्वच्छ वगैरे सुंदर अशा होत्या. गोठा बघा मुक्त गोठा कसं वातावरण खतरनाक म्हणजे टॉपचा विषय होता. काय मग इथलं बघितलं केळीची बाग नारळ झाड काय झाडी काय डोंगर सगळं काय ओकेमध्ये तो डायलॉग आठवला मला तिथं. मग काय तिथनं आलो पुढे बघितलं तर काय मग ते गोठा झाल्या बघून आलो बाहेर आम्ही बाहेरच्या साईडला. मग काय इकडे जाताना सगळे गुरांसाठी घास लावला होता. मग काय इथनं आम्ही आपलं शेवट जातात दाखवा म्हणलं. मग आलो कॉलेजमध्ये सम्राटमधला आपल्याला जायचं आहे. तो इथं राहायला आला होता मामाकडं. तो म्हणला डबा आणायला जायचा डबा आणला ना. बरं म्हटलं. मग त्यानं सुशांतला फोन केला. गाडीची चावी घेतली आणि गाडी एवढ्या लांब होती असं वाटलं की चालत गेलो असतो तर चावऱ्यात पोचलो असतो. ती गाडी फुडाकण्यातच आम्हाला जवळजवळ गाडी त्या आबाच्या पुतळ्याच्या इकडे होती. जवळजवळ 10-15 मिनटं गेली ही. आणि नवीन पार्किंग तुम्ही बघू शकता. सगळं पार्किंग आपल्या इकडे सगळं रूल चेंज झालेलं आहे. पार्किंग बिर्किंग सगळं रस्त्याच्या कडेला झालेलं आहे. मग हे मेंबर गाडी काढतोय तिथं आपली गाडी भेटली एकदाची गाडी भेटली. मग काय काढली गाडी टॉपमध्ये आणि मग निघालो आम्ही. आता जाणार होतो आम्ही सम्राटच्या घरी मामाच्या घरी. आता मग काय निघालो होतो गाडी टॉपमध्ये जाता जाता म्हटलं तुम्हाला नवीन पार्किंग कसं केलं आहे टॉपमध्ये जाताना व्ह्यू दाखवूया. मग काय गाडी बसलो कसं आहे सगळ्या गाड्या ह्या टॉपमध्ये लावल्यात का नाही. मग एका लाईनीत दुरीत इकडं तिकडं अजिबात रूल एकदम कडक झाल्यात. आयडेंटिटी पाहिजे त्याशिवाय आत सोडत नाही ती एकदम रूल कडक झालेला आहेत. कसं आहे इतक्या शेवट येत आहे इतक्या पार्किंग गेलं आहे. मग परत आलो गेटमधनं बाहेर. पहिल्यांदा लागली आम्हाला चावऱ्याची शाळा. चावऱ्याची शाळा झाली की पुढं आला परत सुमित दादाचा नेट कॅफे झाला की परत पुढं आलं ही हॉटेल नवीन आपलं झालं. मग परत आला आपला शिवाजी चौकातनं सरळ पुढं गेलं की ही आलं सम्राटच्या मामाचं क्लास इथं आहे घर. मग इथनं आम्ही डबा घेतला. मग काय आलो कॉलेजमध्ये आलो. इथं 200 तर काय कोणच दिसलं नाही इथं लेक्चर. आम्ही बघितलं तर दुसरीच पोरं होती. मग परत बघितलं म्हटलं इकडे इथं होती. मग काय गेलो आत लेक्चर झालं की मग काय जेवायचं नियोजन जागा बघितली जेवढं मस्त बाई सगळी. परत आमचं होतं प्रॅक्टिकल. आता जाता म्हटलं बिल्डिंगचं काम कुठक्यावालं तुम्हाला दाखवूया बघू शकता. मग काय परत शिरलो आत. खाली होतो ग्राउंड फ्लोअरला परत आलो वर. आमचं होतं इथं मॅथचं प्रॅक्टिस. आणि परत बघितलं प्रॅक्टिकल पुढच्या लॅबमध्ये म्हटलं काय विषय ही सगळी सेकंड इयरचे विद्यार्थी त्यांचा इव्हेंट होता कोणता तरी. ही सगळ्यांचं कोण पुढं भाषण करत होती आणि इकडून फोटोशूट कुणाचे रील सगळे शूटबीट करत होती. सगळ्यांचं लेझर घालून आली ती झालं त्यांचा इव्हेंट. आणि मग आमचं पण प्रॅक्टिकल झालं. मग काय आलो की बाहेर आलो. मग काय माझं ग्राउंड फ्लोअरला काम होतं. मग आलो खाली आलो निवांत बसलो होतो. व्हायचं म्हटलं इकडे तिकडे कुणाचं काय. आणि ही मेंबर आपली ओळखीची होती म्हटले मला पण व्लॉगमध्ये घ्या. बरं म्हटलं ठीक आहे. मग काय तिथून परत सगळ्या शेवट सरांनी पण लायब्ररी बंद केली. मग आम्ही पण निघालो होतो. गर्दी बघू शकता तुम्ही. गर्दी विषय टॉपचं सगळे शिक्षक आपलं तिथं ती प्रेझेंट लावून आली होती. मग आम्ही म्हटलं तुम्हाला वाईस दाखवूया लय दिवसातनं कशी गर्दी वाहनं. टॉप सगळी आपापल्या बसमध्ये जाऊन बसत आहे. नंबर लावत आहेत. कोणाच्या गप्पा गोष्टी सगळ्यांचं कोणाचं काय सगळ्यांचं चाललं होतं. आता म्हटलं आपण निघावं घरी. मग रूमवर निघालो आहे आता भावना. तरी आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद.